नमस्कार आणि सॅम्पीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज आपल्या किचनमध्ये बनणार आहेत मस्त झटपट बनणारी चमचमीत झणझणीत अशी महाराष्ट्रीयन स्टाईलची भरली वांगी. तर चला आपण त्याची तयारी चालू करूया. तर मी घेतली आहेत काटेरी वांगी छोटी आणि आता सुरीने त्याला असं क्रिसक्रॉस मार्क करून ती सगळी वांगी भरण्यासाठी तयार करून घेते आहे. आता हे झालं का आपण आपलं फिलिंग तयार करूया. तर एका बोलमध्ये मी घेतलं आहे थोडंसं ओलं खोबरं, थोडं सुकं खोबरं, त्याच्यावर टाकायचा थोडा शेंगदाण्याचा कूट. आता शेंगदाण्याचा कूट ना नेहमी थोडासा जाडा भरडाच घ्यायचा, एकदम अशी पिठी घ्यायची नाही, म्हणजे मग आपल्या भाजीत तो छान लागतो. मग टाकायचं त्याच्यात गूळ, थोडी चिंच, आपल्याला हवे असलेले मसाले आणि मीठ. तर आता मसाल्यांमध्ये मी घेतला आहे हळद, तिखट, धणा जिरा पावडर, थोडा गोडा मसाला आणि थोडा गरम मसाला. आता हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुमचे कुठले ठेवणीतले दुसरे मसाले असतील, काळा मसाला असेल, कांदा लसूण मसाला असेल, तो पण तुम्ही वापरू शकता. हे सगळं झालं का छान हे मिक्स करून मग थोडंसं पाणी टाकून एक घट्ट अशी पेस्ट तयार करून घ्यायची आणि मग ती पेस्ट तयार झाली का आपण आपल्या वांग्यात ती भरूया. तर आता आपली पेस्ट छान तयार होईल. त्याचं बघाल तुम्ही रंग किती छान दिसतो येतो. तर आता वांगी भरताना फक्त एकच लक्षात घ्यायचं की वांगी जेव्हा आपण भरतो तेव्हा ती अशी गच्च भरायची आणि ना हाताने असं दाबून छान ती पेस्ट आत म्हणजे ट्रॅप करायची. नाही तर काय होतं, जेव्हा आपण वांगी परततो तेलावर तेव्हा तो मसाला सगळ्या वांग्यातनं बाहेर नाही आला पाहिजे, ती वांगी अशी भरलेलीच राहिली पाहिजे. तर तुम्ही बघताय मी आता एकदम छान भरली आहे आणि हाताने दाबून मी तशी टाईट करून घेतली आहे. तर ह्याच्यामुळे काय होणार, तर मसाला त्या वांग्यातनं बाहेर येणार नाही आणि खाताना आपल्याला छान लागणार. तर अशा प्रकाराने सगळी वांगी छान भरून घ्यायची आणि मग आता आपण कुकरमध्ये शिजवायची. तर कुकरमध्ये तेल गरम केलं का चांगलं त्याच्यावर टाकायचं मस्त जिरं आणि जिरं फुलल्यावर आपण टाकूया त्याच्यावर हिंग. हे झालं आपण त्याच्यावर टाकायचा थोडासा कांदा आणि कांदा चांगला तांबूस परतून घ्यायचा आणि मग ना आपली ही सगळी भरलेली वांगी त्या कांद्यावर छान चांगली तेलावर परतून घ्यायची. 2-3 मिनटं, घाई करायची नाही, अशी मीडियम गॅसवरनं छान परतायची. म्हणजे तो मसाला असतो तो तेलात मुरला का जरा शिजतो आणि त्याचा सगळा सुगंध आणि फ्लेवर छान त्या वांग्याला लागतो. चांगला एकदम छान ती वांगी परतली का आपला जो उरलेला थोडा जो मसाला आहे जो बाकी राहिला आहे वांगी भरल्यावर, तो पण टाकायचा त्या तेलामध्ये आणि तो पण थोडा परतून घ्यायचा 2-3 मिनटं. म्हणजे त्याचा पण कच्चेपणा जातो आणि त्याचा पण सुगंध छान येतो. आणि मग तो मसाला टाकला आणि परतून घेतला का मग आपण त्याच्यात टाकायचं चांगलं गरम पाणी आणि छान हलवून घ्यायचं आणि थोडं आपल्याला पाहिजे तेवढी ग्रेव्हीसाठी थोडंसं पाणी टाकून कुकरचं झाकण लावून वांगी शिजवून घ्यायची. आता प्रत्येकाला आपापल्या कुकरचा अंदाज असतो. मी आज घेतला आहे छोटा बेबी कुकर, कारण ही वांगी काय 5-6 आहेत आणि ह्याच्यात मी फक्त फुल गॅसवर काढले आहेत 2 शिट्या आणि माझी वांगी छान शिजली. तर आता ही वांगी शिजल्यावर कुकर थंड झाल्यावर वाफ गेल्यावर आपण उघडून बघितलं तर आपल्याला दिसतील की आपली वांगी व्यवस्थित शिजली आहेत आणि मग आपण आपल्याला हवं तेवढं पाणी त्याच्यात टाकून ॲडजस्ट करायचं आणि ग्रेव्ही बनवायची. तर आपला कुकर आता थंड झाला आहे आणि तुम्ही बघाल उघडल्यावर की वांगी मस्त शिजली आहे. मी सांगितल्याप्रमाणे त्या वांग्यातनं मसाला असा काय बाहेर आला नाही, त्या वांग्याच्या आत मसाला छान आहे. तर आता पाणी आटलं आहे म्हणून आपण त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकून मी सांगितलं तसं तुम्हाला हवी तशी ग्रेव्ही करून घ्या आणि छान हलक्या हाताने मिक्स करा आणि एक छोटी उकळी काढा का आपली भरली वांगी तयार. आणि मग आपण त्याच्यावर पेरायची मस्त कोथिंबीर. बघताय तुम्ही कशी मस्त शिजलेली दिसत आहेत. तर आता आपण एका बोलमध्ये काढून घेऊया ही भरली वांगी आणि सर्व करण्यासाठी तयारी ह्याची करूया. ही वांगी मस्त भाकरीबरोबर खूप छान लागतात. तर तुम्ही बघताय कशी मस्त तर्री आली आहे त्या वांग्याला आणि दिसताय ती खूप टेम्पटिंग, रंगही खूप छान आला आहे. भाकरीबरोबर तर अप्रतिम लागतात ही वांगी. तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली, झटपट रेसिपी, तर माझ्या सॅम्पीज किचनला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण एन्जॉय करा. थँक्यू.